फॉर्म भरत तुम्ही आलेला महाविकास आघाडीची टक्कर आहे, कसं बघता? नाही, मी खरं तर सुरुवातीलाच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा काकी पवार असतील, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे समन्वयक मंत्री आहेत उदय सामंत साहेब आहेत, इतर सर्व भरत शेठ गोगावले असतील, सगळेच या सगळ्यांचेच या निमित्ताने मी आभार मानेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणेसाहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतभाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले. मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आज आम्हाला सगळ्यांनाच आणि उमेदवार म्हणून अनिकेतभाईंना आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित आहे. अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? मी सर्वप्रथम तर आमचे नेते दिवंगत नेते आदरणीय अजितदादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवंदन करतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील, माननीय तटकरे साहेब असतील, राणेसाहेब असतील, या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळींचा आभार व्यक्त करतो. महेंद्र दळवे आमदार आहेत, त्यांच्या कन्येने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे. कुठेतरी महायुतीचं बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही. वरिष्ठ नेते मंडळी आहेत हे त्याच्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील. टर्ममध्ये अनिकेत तटकरे हे किती फिरले, त्यांनी किती आढावा घेतला, किती प्रशासनातला लोक म्हणजे नाही, खरं तर भास्करराव जाधव साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे फारसं काही स्वारस्य हे करणार नाही. पण महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतजी तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवार हे महायुती ठरवत असते. त्यातून त्यांचा 6 वर्षातलं कामकाज असेल गेल्या वेळेसचं ते ग्राह्य धरून असेल आणि त्याचबरोबर महायुती म्हणून जे उमेदवार ज्या वेळेला ठरवले जात असतात, खरं तर प्रत्येक पक्षाला किंवा युतीला किंवा आघाडीला अधिकार असतो मूल्यमापन करण्याचा. त्यामुळे इतरांनी काय उमेदवार वगैरे केलेले आहेत यावर मी दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानते की आज त्यांच्या पाठबळातून, आशीर्वादातून अनिकेतजींना उमेदवारी मिळाली.